कोणत्याही अटी शर्ती नाहीत. राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर. संजय राऊत यांनी आणखीन एक मनसे पाऊल पुढे टाकले. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का, यावर राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. अलीकडे या चर्चेला नवे बळ मिळालं आहे, कारण दोघांनी सुद्धा याबाबतीत एक पाऊल पुढे टाकलं आहे. एका मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला, तो प्रतिसादसुद्धा महाराष्ट्र हितासाठी आहे. आता यात अटी शर्ती वगैरे कुठे आलेल्या नाहीत. दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयावर त्यांची सहमती होत असेल तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही. या मताचा माझ्यासारखा माणूससुद्धा आहे. यात अटी शर्ती कोणत्याच नाहीत. ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी. आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या. कोणती अट कोणती शर्त आहे? जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात, जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्याची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही. या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे. एक लक्षात घ्या, त्यात अट आणि शर्त आहे कुठे? कोणतीच नाही. एकही अट आणि शर्त त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगा. राज ठाकरेंचं म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी. प्रश्न इतकाच आहे, या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही. या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाही. ही अट नाही, ही लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जी जान से महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत. माझ्यासारखा माणूस जो आहे, ज्याने अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे, माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे, माननीय श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे. मी माझं आता पुढलं संपूर्ण आयुष्य मी राज आणि उद्धव साहेब यांच्यावर एकत्र काम केलेलं आहे. आता मी राज साहेब, माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतोय. महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान. ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तो ध्येय का होतं? महाराष्ट्र आणि मराठी माणूस. आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका होती. आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना. कोणतेही अट आणि शर्त याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या, आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका. याच कोणती अट आणि शर्त आहे? कोणती अट आणि शर्त आहे? अजिबात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.